UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकर निर्णय घ्या, तातडीने निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा, शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती। बडीगोद्रीत लक्ष्मण हाकेंच्या उपोषण स्थळासमोरून मराठा संघटनांची बाईक रॅलीवेळी हाके समर्थक आक्रमक, जोरदार घोषणाबाजी। जरांगींच्या समर्थनार्थ आज धाराशिव आणि बीड बंद, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद, बस सेवा मात्र सुरळीत सुरू। तर उद्या पुणे आणि जालना बंदची हे हाक। भुजबळ आणि आता परळीवालांचा एकूण मराठा धनगर समाजात वाद लावणं सुरू, मनोज जरांगेंचा भुजबळांसह धनंजय मुंडेंवर नाव न घेता आरोप। शरद पवार महाजातीयवादी नेते, पवार कुटुंबातील सदस्य रात्री अपरात्री जाऊन मनोज जरांगे यांना भेटतात, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। मावळमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून विधानसभेला अजित पवार गटाला मतदान न करण्याचा प्रचार, मावळचे दादा गटाचे आमदार सुनील शेळकेंचा आरोप। वंचितकडून विधानसभेच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा, रावेरमध्ये शमीभा पाटील, सिंदखेडमध्ये राजामधून सविता मुंढे, वाशिममधून मेघा डोंगरेंसह 11 जणांची नावं घोषित। मवियाची 288 जागांवर पहिल्या टप्प्यातील चर्चा पूर्ण, दुसऱ्या टप्प्यात तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर चर्चा होणार, काही जागांमध्ये अदलाबदल केला जाणार। मुंबईतील धारावीत मशिदीचे अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद, पालिकेकडून तात्पुरती कारवाईला स्थगिती, शांतता राखण्याचं वर्षा गायकवाडांकडून आवाहन। लँड जिहाद आम्ही खपवून घेणार नाही, अशांतता माजवण्याचा प्रयत्न, धारावीतील वादानंतर किरीट सोमय्या यांचा आरोप। राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत गृह मंत्रालय फेल, भाजप सत्तेत असताना बाचाळवीरांची संख्या वाढली, सुप्रिया सुळेंची टीका। जिहादी लोकांना राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे, कायद्याचं पालन करा, परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार, नितेश राणेंचा इशारा। कोणत्याही समाजाला डोळ्यासमोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही, नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचा दम। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।